गुटखा प्रकरणावरून खंडणीची मागणी, बनावट आयजी स्क्वॉडचा पर्दाफाश। देवळा तालुक्यात स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचे सांगून गुटख्याने भरलेली पिकअप अडवून 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत पिंपळगाव तालुका देवळा येथील व्यापारी जब्बार चांद तांबोळी वय 55 वर्षे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। याबाबत चांदवड तालुक्यातील वरचे गाव येथील पिकअप चालक इलियास सुलतान बागवान वय 44 वर्षे यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव व महेश भामरे राहणार तांदळवाडी तालुका सटाणा यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी इलियास बागवान हे MH15 HH 8861 क्रमांकाची महिंद्रा पिकअप गाडी भाडेतत्वावर चालवून उदरनिर्वाह करतात। पिंपळगाव वाखारी येथील जब्बार तांबोळी यांच्याशी त्यांची ओळख असल्याने ते अनेकदा मालवाहतुकीसाठी त्यांच्या संपर्कात असत। 11 मार्च 2026 रोजी तांबोळी यांनी गुजरातला जाण्यासाठी बागवान यांना पिंपळगाव येथे बोलावले। त्यानुसार दोघेही पिकअप गाडी घेऊन कळवण कनाशी सापुतारा मार्गे गुजरातमधील शानगवन येथे गेले। तेथून गुटख्याचा माल भरून ते पुन्हा पिंपळगावकडे परत निघाले। दरम्यान 12 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कळवण परिसरात एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या पिकअपचा पाठलाग सुरू केला। भौर फाटा परिसरात स्कॉर्पिओने पिकअपला ओव्हरटेक करून गाडी अडवली। त्यानंतर स्कॉर्पिओमधून उतरलेल्या आरोपींनी तांबोळे यांना मारहाण करत जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवले। चालक बागवान यांनाही बळजबरीने गाडीत बसवण्यात आले, तर आरोपींपैकी एकाने पिकअप गाडी चालवत पुढे नेली। भौर खामखेडा व मांगबारी मार्गे प्रथमेश वाईन शॉप जवळील मोकळ्या जागेत दोन्ही गाड्या उभ्या करण्यात आल्या। तेथे आरोपींनी स्वतःला आयजी स्क्वॉडचे पोलीस असल्याचे सांगत पिकअपमधील मालाची तपासणी केली। गाडीमध्ये गुटखा असल्याचे सांगून केस टाळायची असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्यांनी तांबोळे यांच्याकडे केली। त्यानंतर तांबोळे यांनी 11 लाख रुपये देण्याचे मान्य करून मुलगा साहिल याला पैसे घेऊन येण्यास सांगितले। दरम्यान आरोपींनी तांबोळी व चालक बागवान यांना विविध ठिकाणी फिरवत शेवटी ठेंगोडा येथील निर्मल नर्सरी परिसरात आणले। पहाटेच्या सुमारास साहिल व त्याचे सहकारी येथे पोहोचले। पैसे देण्याबाबत चर्चा सुरू असताना आरोपी व तांबोळी यांच्यात वाद झाला। यावेळी तांबोळी यांनी छातीत दुखत असल्याचे सांगून थोडा वेळ बसू देण्याची विनंती केली, मात्र आरोपींनी त्यांचे ऐकले नाही। त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न होत असताना तांबोळी अचानक खाली बसले व काही क्षणातच बेशुद्ध पडले। तांबोळी बेशुद्ध पडल्याचे पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाले। त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी सटाणा येथील खासगी दवाखान्यात नेले, मात्र तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी विलास जगताप, मोहम्मद शफीक, मोहम्मद रफीक व महेश भामरे यांच्या विरुद्ध अपहरण, खंडणी, दमदाटी व मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देवळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिरसाट व नितीन बारहाते करीत आहेत। S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे। आ रहे थे कलवन से देवला साइड आ रहे थे हम। काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे अड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी। फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी। फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर हुई को मारहान हुई दोनों में और जब्बर हुई का इंतकाल हो गया। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या दोघा जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या तिघांना सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी
या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव येथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोडा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।